नमस्कार मित्रांनो, आजचा विषय थोडा वेगळा आहे आणि कदाचित काही प्रश्नही निर्माण करणारा आहे। देवळे नेमके कशासाठी निर्माण झाले? धर्मासाठी देवळे निर्माण झाली की देवळांभोवती धर्माची एक वेगळी व्यवस्था निर्माण झाली? आज आपण दिलेल्या पुस्तकातील देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे या लेखातील महत्त्वाचे मुद्दे समजून घेणार आहोत। प्रथम पाहूया, काळ बदलतो तशी कल्पनाही बदलते। लेखक सुरुवातीला सांगतो की कोणतीही वस्तू किंवा कल्पना कायम एकसारखी राहत नाही। काळ बदलतो, समाज बदलतो आणि त्याचबरोबर त्या वस्तूंचे स्वरूप आणि अर्थही बदलतात। म्हणूनच आज एखादी गोष्ट आपल्याला ज्या स्वरूपात दिसते ती पूर्वीपासूनच अगदी तशीच होती असे समजणे योग्य नाही। याच विचारातून लेखक देवळांच्या इतिहासाकडे पाहतो। आता आपण पाहूया देवळांचा उदय कसा झाला। लेखकाच्या मते प्राचीन काळातील धार्मिक कल्पना आणि नंतरच्या काळातील देवळांची व्यवस्था यामध्ये मोठा फरक आहे। बौद्ध धर्माच्या काळात विहार, लेणी, संघ आणि मंदिरे यांचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला। नंतर हिंदू समाजातही देवदेवतांच्या मूर्ती आणि मंदिराची संख्या वाढत गेली। म्हणजेच मंदिर संस्था ही एका दिवसात निर्माण झालेली गोष्ट नसून ती अनेक शतकांच्या सामाजिक आणि धार्मिक बदलातून विकसित झाली असा लेखकांचा युक्तिवाद आहे। आता आपण पाहूया मंदिराभोवती निर्माण झालेली व्यवस्था। देऊळ निर्माण झाल्यानंतर त्याभोवती केवळ पूजा होत नव्हती। पूजा, नैवेद्य, अभिषेक, उत्सव, नवस, यात्रांचे आयोजन आणि विविध धार्मिक विधी यामुळे अनेक प्रकारचे व्यवसाय आणि सामाजिक व्यवहार मंदिराशी जोडले गेले। लेखक याच व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करतो। त्यांच्या मते देवळाभोवती तयार झालेल्या या व्यवस्थेमुळे भट, पुजारी आणि धार्मिक मध्यस्थांची भूमिका अधिक महत्त्वाची झाली। आता आपण वळूया भक्ती आणि देवळातील व्यवहार। लोक आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून नवस करतात। कोणी देवाला नैवेद्य दाखवतो, कोणी अभिषेक करतो, कोणी उत्सवासाठी देणगी देतो। लेखक या सर्व प्रथांकडे चिकित्सक नजरेने पाहतो। त्याचा प्रश्न असा आहे, देव आणि भक्ती यामध्ये अनेक मध्यस्थ का निर्माण झाले? धर्माचा अनुभव घेण्यासाठी धार्मिक संस्थेची आर्थिक व्यवस्था आवश्यक आहे का? हे प्रश्न आजही विचार करण्यासारखे आहे। आता आपण बघूया, देवळे म्हणजे संपत्तीचे केंद्र। पुढे लेखक मंदिरामध्ये जमा होणाऱ्या संपत्तीचा मुद्दा मांडतो। इतिहासात अनेक मोठ्या मंदिराकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती असल्याचे उल्लेख आढळतात। या संदर्भात तो सोमनाथ मंदिराचा उल्लेख करतो। महमूद गझनीच्या सोमनाथवरील आक्रमणांचा संदर्भ देताना लेखक मंदिरातील संपत्ती आणि धार्मिक संस्थांच्या आर्थिक सामर्थ्यावर प्रश्न उपस्थित करतो। मात्र ते एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे आहे, इतिहासातील अशा घटनांकडे भावनापेक्षा पुराव्यांच्या आधारे पाहणे गरजेचे आहे। मनुस्मृती, पुराण आणि देवळे हे पाहूया। या लेखातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मनुस्मृती, पुराणे आणि देवळे यांचा सामाजिक व्यवस्थेशी असलेला संबंध। लेखकांच्या मते या धार्मिक परंपरांचा उपयोग विशिष्ट सामाजिक व्यवस्थेला टिकवून ठेवण्यासाठी झाला। विशेषतः ब्राह्मणांच्या सामाजिक वर्चस्वाबद्दल लेखक कठोर टीका करतो। त्यामुळे हा भाग केवळ मंदिराचा इतिहास नसून धर्म, समाज व्यवस्था आणि सत्ताकारण यांच्यातील संबंधाचा विचार करतो। देव आणि धर्म एकच आहेत का हे पहा। लेखक एक मूलभूत प्रश्न विचारतो, धर्म म्हणजे देवळेच का? एखाद्या व्यक्तीचा देवावर विश्वास असू शकतो, पण त्यासाठी मंदिरातील अनेक प्रथा, प्रत्येक धार्मिक मध्यस्थ आणि प्रत्येक आर्थिक व्यवहार स्वीकारणे आवश्यक आहे का? हा प्रश्न आजच्या काळातही महत्त्वाचा आहे। सर्वात मोठा मुद्दा, चिकित्सक विचार। या संपूर्ण लेखाचा मुख्य उद्देश असा घेता येतो की कोणताही धार्मिक किंवा सामाजिक परंपरा केवळ जुनी आहे म्हणून योग्य ठरत नाही। तिचा इतिहास काय आहे, ती कशी निर्माण झाली, तिच्यामुळे समाजाला काय मिळाले आणि तिचा फायदा कोणाला झाला, हे प्रश्न विचारणे गरजेचे आहे। श्रद्धा असावी, पण त्यासोबत विवेक आणि चिकित्सक बुद्धीही असावी। हा या लेखातून पुढे येणारा महत्त्वाचा विचार आहे। मित्रांनो, देवळे ही केवळ दगड मातीची बांधकामे नाहीत, ती आपल्या समाजाच्या इतिहासाचा, श्रद्धेचा, संस्कृतीचा आणि अनेक वेळा सामाजिक सत्ता संबंधाचाही भाग राहिली आहे। म्हणूनच मंदिराकडे ना आंधळ्या भक्तीने पाहावे ना आंधळ्या द्वेषाने। इतिहास समजून घ्यावा, पुरावे तपासावेत आणि स्वतः विचार करावा। कारण प्रश्न देव आहे की नाही हा नाही, प्रश्न आहे देवाच्या नावावर निर्माण झालेल्या व्यवस्थेकडे आपण चिकित्सक नजरेने पाहणार आहोत का? तुम्हाला या विषयावर पुढचा भाग हवा असेल तर कमेंट मध्ये पुढचा भाग नक्की लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,
शेअर करा आणि कालवेद हे माझं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.